सर्वांना प्रेमपूर्वक आदरपूर्वक नमस्कार. मी अमोल साहेबराव शिंदे घरडीकर, शारदा संस्कृत क्लासेस लातूर आपल्यासमोर सादर करतोय. व्हॉट्सअपच्या माध्यमाने, स्टेटसच्या माध्यमाने जे काही आम्हाला सुविचारमाला आलेली आहे, तर ती सुविचारमाला माझ्या स्वतःच्या आवाजामध्ये सादर करतोय. खरंच विचार जर केला तर यांचा आपल्या प्रत्यक्ष जीवनामध्ये आपण वापर करून आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल करू शकतो. आपले उर्वरित जीवन सुखी आणि समाधानाने जगू शकतो. तुम्ही कितीही चांगले राहा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जी व्यक्ती तुम्हाला चुकीचं समजते ती मरेपर्यंत चुकीचंच समजणार. कारण दृष्टीचे ऑपरेशन होऊ शकते, दृष्टिकोनाचे नाही. जीवनात या गोष्टीमुळे खूप त्रास सहन करायला लागतो. साधा स्वभाव, कमीपणा घेणे, जबाबदारी स्वीकारणे, चांगले शब्द बोलत राहणे, चांगल्या सवयी असणे, चांगले विचार असणे, माणुसकी दाखवणे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्या आवडत्या व्यक्तीवर डोळे झाकून विश्वास ठेवणे. उत्तम लायक प्रशासक व शासक तोच असतो जो जनसेवेची कामे आपल्या कर्मचाऱ्यांकडून व अधिकाऱ्यांकडून प्रामाणिकपणे पार पाडून घेतो. नाहीतर नालायक म्हणून ओळखले जातात. जेवणात जर कोणी विष कालवले तर त्यावर उपचार आहे, परंतु मनामध्ये जर कोणी विष भरवले तर त्यावर कोणताच उपचार नाही. दुःख व्यक्त करू नका की तुम्ही आयुष्यात काय कमावलं आणि काय गमावलं. फक्त अभिमान बाळगा या गोष्टीचा की तुम्ही स्वार्थासाठी कोणाला फसवलं नाही. सध्या जे आपल्या सोबत आहेत तेच आपले आहेत. जे सोबत राहून दूर गेलेत त्यांचा विचार करू नका. कारण माणूस नातं निभवण्यावर आला ना तर बैलासारखा सगळं सहन करतो, आणि नसेल निभवायचं त्याला नातं तर तो वाघ होतो. हे असं ते तसं. तुझं चुकतं, तू असा वागला तसा बोलला, नुसते वाद घालतो. म्हणून आता नवीन वर्षाची नवीन सुरुवात करा. कुणाची वाट पाहू नका. जे गेलेत ते नव्हते आपले, आणि जे आहेत जवळ त्यांना जीव लावा. नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. स्वार्थ आणि मोठेपणा सोडला की आनंद घेता येतो आणि देताही येतो. अपेक्षा, गैरसमज, अहंकार, तुलना यामुळे एकमेकातील नाती बिघडू शकतात. असे होऊ नये म्हणून विसरा आणि माफ करा. हे तत्व केव्हाही चांगलंच असतं. जो आपकी खुशी के लिए हार मान लेता है, उससे आप कभी भी जीत नहीं सकते.